optical isomerism, which is a type of stereoisomerism. Knowledge is useful to understand nucleophilic substitution reactions of alkyl halides. अल्किल हलाइड्सच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपणाला जर शिकायचे असतील, समजून घ्यायचे असतील, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम या स्टेरिओ आयसोमेरिझमचं नॉलेज असणं आपणाला गरजेचं आहे. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम हे शिकण्यासाठी त्या अगोदर काही टर्म्स आपल्याला पाहाव्या लागतील. त्या टर्म्स आज आपण पाहणार आहोत. ऑप्टिकल आयसोमेरिझम शिकण्यासाठी ज्या टर्म गरजेच्या आहेत त्या टर्म्स. पहिली टर्म आहे करल और असिमेट्रिक कार्बन एटम. द sp3 hybridized tetrahedral carbon atom which is linked to 4 different atoms or groups is called a chiral or asymmetric carbon atom. जो टेट्राहेड्रल कार्बन 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप्सना 4 सेपरेट सिंगल बॉन्डनं जोडलेला आहे, त्या कार्बनला करल कार्बन ॲटम असं म्हणतात. करल कार्बन ॲटम इज डिनोटेड बाय पुटिंग asterisk means this type of star on it. For example, 2-chlorobutane मध्ये असलेला कार्बन नंबर 2 जो आहे तो करल कार्बन आहे. कार्बन नंबर 1 किंवा कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 हे करल नाहीत, कारण ते सारख्याच ॲटम्सना, हायड्रोजन या सारख्याच ॲटम्सना लिंक झालेले आहेत. म्हणून कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 3 आणि 4 हे करल कार्बन नाही, कारण ते सारख्याच हायड्रोजन ॲटमला लिंक झालेले. पण कार्बन नंबर 2 जो आहे तो 4 डिफरंट ग्रुप्सना जोडलेला आहे. त्यामुळं कार्बन नंबर 2 ला आपण करल कार्बन असं म्हणू शकतो. किंवा लॅक्टिक ॲसिड मध्ये कार्बन नंबर 2 जो आहे तो सुद्धा करल कार्बन आहे, कारण तो CH3, COOH, H आणि OH अशा 4 डिफरंट ग्रुप्सना सिंगल बॉन्ड्सना जोडलेला आहे. म्हणून असा कार्बन जो 4 डिफरंट ग्रुपला 4 सेपरेट सिंगल बॉन्डनं जोडलेला आहे त्याला करल कार्बन असं म्हणतात. लॅक्टिक ॲसिड मध्ये असलेला कार्बन नंबर 3 जो आहे CH3 मधला किंवा कार्बन नंबर 1 जो आहे COH मधला हे करल नाही, कारण यांच्यामध्ये सारखेच ग्रुप आहेत किंवा एकापेक्षा जास्त व्हॅलन्सेस सारख्याच ॲटमला जोडलेले आहेत. त्यानंतर करल मॉलिक्युल्स. द मॉलिक्युल्स containing one chiral atom are called करल मॉलिक्युल्स. ज्या मॉलिक्युल्स मध्ये एक करल ॲटम आहे त्यांना करल मॉलिक्युल्स म्हणतात. करल मॉलिक्युल्सचं वैशिष्ट्य काय? करल मॉलिक्युल्स आणि त्यांची मिरर इमेज हे नॉन सुपर इम्पोजेबल असतात. ते एकमेकावरती तंतोतंत जुळत नाही. उदाहरणामध्ये बघा, 2-chlorobutane आणि त्याची मिरर इमेज अशा प्रकारे तयार होते. मिरर इमेजला या मॉलिक्यूलवर जर ठेवलं, मिरर इमेजचं मॉडेल या मॉलिक्यूलवर ठेवलं तर तंतोतंत जुळत नाही. करल मॉलिक्युल्स हे त्यांच्या मिरर इमेजवर तंतोतंत जुळत नाहीत.
color molecules and their mirror images are non-superimposable. हे वैशिष्ट्य आहे करल मॉलिक्युल्स. आता करल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे कसे आहेत पाहता. ते नॉन सुपर इम्पोजेबल आहेत, परंतु त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा असल्यामुळे ऑफकोर्स मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असणार आहे. Chiral molecule and its mirror image have similar structural formula and of course similar molecular formula, but subcell arrangement of 4 different groups around chiral atom is different in them. त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, परंतु करल ॲटम भोवतालची स्पेस मधली मांडणी ही सारखी नाही. स्पेस मधली मांडणी वेगवेगळी आहे त्यांच्यामध्ये. म्हणजेच हे दोघं करल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे स्टेरिओ आयसोमर होतात. करल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे काय होतात, एकमेकांचे स्टेरिओ आयसोमर्स होतात. कारण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा आहे, फक्त स्पेस मधली मांडणी त्यांच्यामध्ये वेगळी आहे. म्हणून हे दोघं किंवा करल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज these two are stereo isomers of each other. स्टेरिओ आयसोमर्स असून कसे आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते कसं आहे, ते रिलेशन हे लेफ्ट आणि राईट हँड मध्ये जे रिलेशन आहे तशा प्रकारचं रिलेशन आहे करल मॉलिक्यूल आणि मिरर इमेज मधलं. लेफ्ट आणि राईट हँड मध्ये काय रिलेशन आहे, लेफ्ट हँड इज मिरर इमेज ऑफ राईट हँड अँड व्हाइस वर्सा. दॅट मीन्स राईट हँड इज मिरर इमेज ऑफ लेफ्ट हँड. बट if you put right hand on the left hand, then it does not coincides. It does not exactly superimposes. दोन हात हे आपले एकमेकाची मिरर इमेज आहेत, परंतु एक हात उचलून दुसऱ्या हातावर ठेवला तर तंतोतंत जुळत नाही. हा जो संबंध आहे दोन हातामध्ये आपल्या, तशा प्रकारचा संबंध करल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज यांच्यामध्ये. म्हणून अशा प्रकारचा गुणधर्म यांना असल्यामुळं त्या गुणधर्माला करियालिटी असं म्हणतात. रिलेशन बिटवीन लेफ्ट हँड अँड राईट हँड इज प्रेझेंट इन करल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज. सो दिस टाइप ऑफ रिलेशन इज कॉल्ड अ करियालिटी. करियालिटी रेफर्स टू मॉलिक्युलर स्ट्रक्चर. करियालिटी हे स्ट्रक्चर बद्दल आपल्याला माहिती देते टर्म. त्यांचे स्ट्रक्चर्स कसे आहेत, लेफ्ट आणि राईट हँड सारखे स्ट्रक्चर आहेत. करियालिटी रेफर्स टू मॉलिक्युलर स्ट्रक्चर. करियालिटी रेफर्स टू मॉलिक्युलर असिमेट्री. लेफ्ट आणि राईट हँड हे असिमेट्रिक आहेत आपले. यांच्यामध्ये आपल्याला कुठलाही सिमेट्री एलिमेंट सापडत नाही की जो आपल्या हाताचे दोन समान भाग करेल. त्यामध्ये कुठलीही लाईन आपल्याला ड्रॉ करता येत नाही, कुठलाही पॉइंट सेंटर याच्यामध्ये आपल्याला सापडत नाही, किंवा कुठलाही प्लेन याचे दोन समान भाग करू शकत नाही. तशा प्रकारे करल मॉलिक्यूलचं असतं. करल मॉलिक्यूलचे सुद्धा आपल्याला दोन समान भाग कुठल्याही सिमेट्री एलिमेंटनं करता येत नाहीत. आणि ह्या अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला करियालिटी असं म्हणतात. त्यानंतर पुढची टर्म आहे ऑर्डिनरी लाईट. द लाईट which consist of electromagnetic waves having oscillations of electric and magnetic field
in all possible planes, in all possible directions, perpendicular to the direction of wave propagation, is called a ordinary light. या लाईटचे वेव्ह जे आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात आणि ते सर्व पॉसिबल प्लेन मध्ये व्हायब्रेट होतात. उदाहरणामध्ये सनलाइट हे ऑर्डिनरी लाईट आहे. सनलाइटचे रेज जे आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत आणि ते ऑल पॉसिबल प्लेन्स मध्ये सोर्स पासून ऑल पॉसिबल प्लेन्स मध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये मूव्ह होतात. सनलाइट हे ऑर्डिनरी लाइट. The ordinary light consists of electromagnetic waves having oscillations of electric and magnetic fields in all possible planes perpendicular to the direction of wave propagation. Now, plane polarized light, when ordinary light is passed through Nicol prism, the emerged out light or transmitted light has waves oscillating in only one plane. The emerged out light, means transmitted light, has waves oscillating in only one plane, perpendicular to the direction of wave propagation. Such a light having oscillations in only one plane, perpendicular to the direction of wave propagation, is called a plane polarized light. The light whose waves oscillates in only one plane, in definite plane, perpendicular to direction of wave propagation, is called a plane polarized light. Ordinary light चे वेव्ह जे आहेत त्याचे ऑसिलेशन सर्व प्लेन्स मध्ये होतात. प्लेन पोलराइज्ड लाईटच्या वेव्हचे ऑसिलेशन हे फक्त एकाच प्लेन मध्ये होतात. ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझम मध्ये पास केल्यानंतर सर्व प्लेन मधले व्हायब्रेशन्स कट होतात, फक्त एकाच प्लेन मधले व्हायब्रेशन बाहेर येतात. बाहेर येणाऱ्या लाईटला फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेशन्स असतात, तशा लाईटला प्लेन पोलराइज्ड लाईट असे म्हणतात. दिस फिगर शोज क्रॉस सेक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईट when it is passed through Nicol prism. Then this figure is the cross section of plane polarized light. This light vibrates in only one plane. Now what is Nicol prism? Nicol prism is a special prism made from calcite crystals. Calcite crystals are naturally occurring form of calcium carbonate arranged in specific manner. कॅल्साइटचे क्रिस्टल्स स्पेसिफिक मॅनर मध्ये अरेंज केल्यानंतर, स्पेसिफिक मॅनर मध्ये सिमेंट म्हणजे जोडल्यानंतर निकोल प्रिझम तयार होतो. निकोल प्रिझम इज मेड बाय सिमेंटिंग टू कॅल्साइट क्रिस्टल्स. निकोल प्रिझम इज मेड बाय सिमेंटिंग टू कॅल्साइट क्रिस्टल्स. कॅल्साइट क्रिस्टल म्हणजे कशाचे क्रिस्टल? कॅल्साइट इज अ क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. इज अ स्पेसिफिक क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचे दोन स्पेसिफिक क्रिस्टल्स एकमेकाला जोडून निकोल प्रिझम तयार करतात. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. When plane polarized light is passed through the solution of certain organic compounds like glucose, lactic acid, then the plane of incident plane polarized light is rotated. Plane polarized light ग्लुकोज किंवा लॅक्टिक ऍसिड या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सोल्युशन मधून पास केल्यानंतर त्या लाईटच्या पाथ मध्ये हे सोल्युशन्स ठेवल्यानंतर
प्लेन पोलराइज्ड लाईटचं जे प्लेन आहे ऑसिलेशन्सचं ते प्लेन चेंज होतं. प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट होते, डिफ्लेक्ट होते, म्हणजे तिचं जे प्लेन होतं डेफिनेट प्लेन ते प्लेन चेंज होतं. दिस प्रॉपर्टी ऑफ सर्टन ऑर्गॅनिक कंपाउंड्स to rotate the plane of incident plane polarized light when passed through it is called a optical activity. Optical activity ही काही ऑर्गॅनिक कंपाऊंडची प्रॉपर्टी आहे. कसली प्रॉपर्टी आहे की काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्यांच्या मधून प्लेन पोलराइज्ड लाईट पास केल्यानंतर प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेन जे आहे ते चेंज करतात. प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्लेन चेंज करण्याच्या प्रॉपर्टीला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असते. प्रॉपर्टी ऑफ सर्टन ऑर्गॅनिक कंपाउंड्स टू चेंज और टू रोटेट द प्लेन ऑफ इन्सिडेंट प्लेन पोलराइज्ड लाईट when passed through it is called a optical activity. This figure shows the optical activity property. This is plain polarized light. A solution of glucose is taken in a tube. Then the emerging out light plane is changed. The emerging out light is either rotated in right side or in clockwise direction or in anti-clockwise direction, that means in left side. This is left side, this is a right side rotation. Now, optically active compounds, the organic compounds which can rotate the plane of incident plane polarized light are called optically active compounds. जे कंपाउंड्स प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्लेन डिफ्लेक्ट करू शकतात, तिला रोटेट करू शकतात, त्यांच्यामध्ये पास केल्यानंतर त्यांना ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणतात. करल मॉलिक्युल्स जे आहेत हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स आहेत. मग 2-क्लोरोब्युटेन असेल, लॅक्टिक ऍसिड असेल किंवा ब्युटेन 2OL असेल किंवा शुगर मॉलिक्युल्स असतील, हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत. Optically inactive compounds, those organic compounds which cannot rotate the plane polarized light, the plane of incident plane polarized light, are called optically inactive compounds. जे कंपाऊंड इन्सिडेंट प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्लेन रोटेट करू शकत नाही, त्यांच्यामधून पास केल्यानंतरही ती सरळ तशीच बाहेर येते, त्या कंपाऊंड्सना ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणतात. उदाहरणामध्ये ब्युटेन, प्रोपेन, हेक्सेन, प्रोपायोनिक ऍसिड, ब्युटॅरिक ऍसिड, ब्युटाराल्डिहाइड, these are optically inactive compounds. But these compounds do not have chiral atom. ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड मध्ये chiral atom असत नाही. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड मध्ये chiral atom असतो. म्हणून पहा, करियालिटी आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये संबंध आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ chirality because only chiral molecules can rotate the plane polarized light. So chiral molecules have property of chirality, and next they have the property of optical activity. Means optical activity is a consequence of chirality. Optical rotation. This optical activity is measured in terms of optical rotation. The angle of rotation through which incident plane polarized light is deflected is called optical rotation. Now, in accordance with the direction of optical rotation, optically active compounds are of two types. Dextrorotatory compounds, those compounds
which rotate the plane of incident plane polarized light in right side, that means in clockwise direction, are called dextro-rotatory compounds. These are denoted by D or positive sign. Those compounds which rotates the plane of plane polarized light in anti-clockwise direction, that means in left hand side, this type of rotation, are called levorotatory compounds. Such compounds are denoted by symbol L or negative sign before their name. किती वेळ झाला राम? बंद करू का? हेच आहे.